माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज जी मंत्रिमंडळ बैठक झाली यामध्ये महसूल विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय झाला, ज्यामध्ये येणे बद्दल नॉन ॲग्रिकल्चर करण्याबद्दल ज्या अटी होत्या त्या अटी शिथिल करण्यात आल्या। जमिनीचा जो वापर असेल म्हणजे रेसिडेन्शियल असेल, औद्योगिक असेल किंवा कॉमर्शियल असेल, वाणिज्य असेल, त्या वापरामध्ये जर जमीन वापरायची असेल, त्या ठिकाणी त्या जमिनीचा उपयोग करायचा असेल तर येण्याची अट आपण रद्द केली आहे, पण एक सनद घ्यावी लागत होती डेप्युटी कलेक्टरकडनं, आमच्या प्रांताकडनं सनद घ्यावी लागत होती। ती सनद घ्यायची गरज नाही। यानंतर आता जिल्हाधिकाऱ्याची कुठलीही मान्यता किंवा डेप्युटी कलेक्टरची कुठलीही मान्यतेची गरज नाही। रहिवासी क्षेत्र असेल तर रहिवासी वापरू शकेल, त्याच्या वेगळा सनदची गरज नाही, वेगळा डेप्युटी कलेक्टरची परवानगीची गरज नाही। ज्या ठिकाणी वाणिज्य असेल तर वाणिज्य वापराकरता परवानगीची गरज नाही, आणि ज्या ठिकाणी औद्योगिक आहे त्याला औद्योगिक वापराकरता पुन्हा येण्याची आणि सनदची गरज नाही। सनदमुळं मोठ्या प्रमाणावर लोकांना 3-3 महिने त्या भागाचा विकास करण्याकरता आमच्या खात्याकडे यावं लागत होतं, आणि त्यामुळे आता त्या डेव्हलपमेंट अथॉरिटी विदाऊट येणे आणि विदाऊट सनद आता डेव्हलपमेंटला परवानगी देईल। त्यामुळं या राज्यातला अत्यंत महत्त्वाचा जमीन महसूल संहिता 1966 यामधला जो अकृषी कर आकारणीबद्दलचा जो एक नियम होता त्या नियमाला आम्ही शिथिलता दिली आहे, आणि याचा अध्यादेश काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आज मान्यता मिळाली आहे। एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय, सनद लागणार नाही आता। अकृषी कराला अकृषी जमिनीला सनद लागणार नाही, वाणिज्याला सनद लागणार नाही, आणि त्या ठिकाणी औद्योगिक वापराला सनद लागणार नाही असा निर्णय या ठिकाणी झाला। दुसरं, सोलापूरमध्ये जे रेनगर आहे त्या रेनगरमध्ये आपल्याला माहिती आहे की 30,000 घरं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी यांना वाटप केले, नरेंद्र मोदीजींनी वाटप केले, स्वतः प्रधानमंत्री या योजनेला आले होते। रेनगरला हे घरं वाटप केले, तिथे 16,93,89,00,000 इतकी अनर्जित रक्कम होती जी त्या सर्व 30,000 घराकडनं घ्यायची होती। ती आज 16 कोटी रक्कम शासनाने माफ केली आहे। 16,93,00,000 रक्कम शासनाने माफ केली, आणि सोबतच अकृषक कराची थकबाकी माफ केली, आणि सोबतच या ठिकाणी एक सर्वसाधारण ज्या फी घ्यायच्या असल्या त्या सर्व माफ करण्यात आल्या, आणि त्यामुळे आता रेनगरला फ्री होल्ड करण्यात आलं। माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे वचन, आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे वचन रेनगरच्या जनतेला दिलं होतं, तिथले आमचे सर्व प्रधानमंत्री आवास योजनेचे नागरिक या निर्णयाची वाट बघत होते। आता 30,000 घरांना हा आपण मोठा दिलासा दिला। जवळपास 17 कोटी रुपये माफी या निर्णयाने आजच्या मिळाली आहे। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सोलापूरच्या रेनगरला मोठा दिलासा मिळाला आहे। तिसरं, या ठिकाणी वाईगौड आहे तालुका मानोरा वाशिममध्ये, त्या ठिकाणी या ठिकाणी एक भक्तनिवास बांधायचा आहे। मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू येतात, याला सुद्धा आता जी जमिनीचं त्या ठिकाणी जमीन द्यायची होती या वाईगौडमध्ये, ती जमीन एकही पैसा न घेता त्या जमिनीला भक्तनिवास बांधण्याकरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळं तिथल्या ग्रामपंचायतीची जी मागणी आहे की भक्तनिवास आणि यात्रेकरू बांधकामाकरता आपण ही जमीन आज शासनाने मोफत दिलेली आहे। चौथा विषय महत्त्वाचा होता की तिरुमला तिरुपती देवस्थान, या देवस्थान बांधण्याकरता आपण जागा दिली आहे यापूर्वी, पण आता वांद्रे येथे 341 या भूखंडावर 648 चौरस मीटर ही जी त्या ठिकाणी जागा होती, त्यापैकी 395 चौरस मीटर जागा तिरुपती तिरुमला देवस्थान करता आज कॅबिनेटने मंजूर केलेली आहे, आणि त्याकरता 1 रुपया नाममात्र दराने तिरुपती तिरुमला देवस्थानाला आज या ठिकाणी मौजा वांद्रेची जागा दिलेली आहे। 4 महत्वपूर्ण निर्णय आज महसूल खात्याने घेतलेले हैं। हिंदी में सिर्फ कहने का बता दीजिए, कहने जो है
वो कितना इम्पोर्टेंट है शहरी इलाकों के लिए? और देखिए कि इंडस्ट्रियल एरिया हो, कॉमर्शियल एरिया हो, वाणिज्य एरिया हो या रेसिडेंशियल एरिया हो, जो डेवलपमेंट प्लान में सैंक्शन है वहाँ पर येने की हमने अभी जो सारी कंडीशन निकाल दी है। अब वाणिज्य में वाणिज्य व्यापार करने के लिए हमारे तहसीलदार, कलेक्टर, डिप्टी कलेक्टर के पास आने की जरूरत नहीं है। जो डेवलपमेंट अथॉरिटी डायरेक्टली उनको परमिशन देगी। हमने सारी सनद, सारे नियम शिथिल कर दिए। जो डेवलपमेंट में आड़ा आने वाला था ये नियम था। अब कोई भी व्यक्ति, उनका अगर घर रहिवासी क्षेत्र में है तो उनको येने की जरूरत नहीं रहेगी, कोई सनद लेना नहीं पड़ेगा। और साथ साथ में इंडस्ट्रियल एरिया में भी इंडस्ट्री डेवलप करने के लिए कोई सनद की जरूरत नहीं रहेगी। यानी एक तरह से जो एक बड़ा बीच में एक रोड़ा बना हुआ था ये एक्ट कायदा की सनद लगती थी हमारे डिप्टी कलेक्टर की डेवलपमेंट के लिए, अब हमारे डिप्टी कलेक्टर के पास आने की जरूरत नहीं। डेवलपमेंट अथॉरिटी डायरेक्टली आप अभी परमिशन दे सकती है। अब येने की सारी अटें हमने शिथिल कर दी। हमने अभी उसको सनद को भी निकाल दिया गया और अभी इसमें सुलभता आ गई है। अब डायरेक्ट जो हमारा रेसिडेंशियल एरिया है, इंडस्ट्री एरिया है और हमारा वाणिज्य कॉमर्शियल एरिया है, वहाँ पर सीधा डेवलपमेंट होगा। सारी कंडीशन हमने निकाल दी है।